मुंबईतील पार्कसाईड परिसरामध्ये एका बुरका घातलेल्या ऑटो रिक्षा चालकाला जमावाने बेदम मारहाण केल्याची बातमी समोर येते आणि या मारहाणीत निष्पाप ऑटो चालक जखमी देखील झालाय। मुले चोरणारा समजून स्थानिकांनी बुरका घातलेल्या ऑटो रिक्षा चालकाला मारहाण केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाडेवादामध्ये सहभागी असलेल्या प्रवाशांना शोधत असताना या रिक्षा चालकाने आपली ओळख लपवण्यासाठी बुरका घातला होता, कारण त्या प्रवाशांनी त्याला पैसे न दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। या भागातील स्थानिक रहिवासी तौसिफ शेख यांनी 2 दिवसांपूर्वी पार्कसाईड येथे त्याच्या ऑटो रिक्षामध्ये 3 प्रवाशांना सोडलं होतं, मात्र त्यांच्यामध्ये काही वाद झाला आणि या वादानंतरच या तिघांनी भाडे न देता ते पळून गेले। मुलांची चोरी किंवा संबंधित गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याचा कोणताही सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। त्यासोबतच रहिवाशांमध्ये मुलांचे अपहरण झाल्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांनी बुरका घातलेल्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी त्याच्यावर बेदम मारहाण केली, त्याच्यावर जोरदार हल्ला केला आणि या हल्ल्यात हा जखमी देखील झालाय। मात्र माहितीनुसार या भागात मुले पळवणारी टोळी कार्यरत असल्याच्या अफवा पसरत आहेत आणि त्यामुळेच नागरिकांनी मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता या रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली। मात्र त्यानंतर एक वेगळंच तथ्य यामागचं समोर आलं। त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलंय की कोणत्याही घटनेची माहिती न मिळता अशा प्रकारच्या कोणत्याही घटना किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी करू नयेत। कायदा हातात न घेता पोलिसांना या घटनेची आधी माहिती द्या आणि नंतरच कारवाई करा असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं।